काय तुम्हाला पण पोटाचा घेर कमी करायचा आहे, फॅटपासून मुक्त व्हायचं आहे, वजन कमी करायचं आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायला पाहिजे की आपण ओबेसिटीच्या कोणत्या स्केलवर आहोत. म्हणजे आपलं मेजरमेंट कसं ओळखायचं, आपण कसं करायचं मेजरमेंट की आपण कोणत्या ह्याच्यात कॅटेगरीत आहोत. तर याच्यासाठी जनरली BMI आणि WHR असे 2 मेजरमेंट असतात की बाबा ह्याच्यातनं तुम्हाला ओळखायला येतं. तर BMI 23 to 25 च्या वर गेलात तुम्ही तर तुम्ही ओबेज आहात. आपल्या शरीरात भरपूर फॅट आहे ह्याचं जनरली सगळ्यांना माहीत आहे. पण आजकाल पोटाचाच घेर खूप वाढलेला आहेत, तर त्यांच्यासाठी WHR हा रेशो फार महत्त्वाचं मेजरमेंट आहे आणि खूप सोपं आहे, प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे. बघा, तुमच्या कमरेचा मेजरमेंट घ्यायचं, बेंबीपासून घ्यायचं मेजरमेंट आणि आपल्या हिप्सचा मेजरमेंट घ्यायचा आणि कमरेच्या मेजरमेंटला हिप्सच्या मेजरमेंटनी भागाकार करायचा, डिव्हाइड करायचं त्यांना आणि जो रेशो येईल तो बघा किती आहे. नॉर्मल किती असायला पाहिजे, लेडीजसाठी 0.85 हे नॉर्मल आहे. त्याच रेशोमध्ये असेल तर ती लेडीज म्हणजे त्या लेडीजला काही प्रॉब्लेम्स होत नाहीत आणि जेंट्स आहे 0.9. जर याच्यापेक्षा जास्त झाला तर नक्कीच तुम्हाला हार्ट डिसीज, डायबिटीज होऊ शकतो. तर याच्यापासून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला आज एक आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहे. पण हे पोटाचा घेर लोकल जरी आपल्याला फॅट कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कधी, काय आणि कसे खावे हे पण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि रोज 1 तास एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे. तर आयुर्वेदिक टिप्समध्ये काय आहे, पहिले तुम्हाला तुमची बॉडी डिटॉक्स करणं फार महत्त्वाचं आहे. तर रात्री झोपताना 5 ml ते 10 ml एरंड तेल घ्यावं. हे जर 10 दिवस घ्या पहिले, मग तुमचं ब्लोटिंग अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते, ब्लोटिंग कमी होतं आणि फॅट कमी व्हायला हेल्प होते.